नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत मान तालुक्यामधील सर्वात मोठ्या डेअरी फार्मवरती। मान तालुक्यामधील हा पळशी गावामध्ये आहे डेअरी फार्म मित्रांनो, आणि याच्यामध्ये पंजाबच्या आणि बेंगलोरच्या अशा टॉप ब्रीडच्या 100 गाय आहेत आणि ह्यांची इन्व्हेस्टमेंट जवळजवळ 2 CR पेक्षा जास्त आहे मित्रांनो। तर हा गोटा आपण पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन उद्या किंवा परवा ग्रुपवर टाकणार आहोतच, पण हा शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो। हे पहा मित्रांनो, पळशी येथील महेश खाडे यांचा हा गोटा आहे आणि आता ऊन आहे, दुपारचे 3-3:30 वाजून गेले मित्रांनो। सर्व गायी ह्या सावलीमध्ये आराम करतायत। हे पहा, 2 ठिकाणी ह्यांनी शेड केले असं, त्याच्या पाठीमागे पलीकडे साईडला एक शेड आहे बॅक साईडला, आणि हे इकडं अशा मोठ्या साईजच्या टॉप ब्रीडच्या सर्व पंजाब आणि बेंगलोरमधून भरलेल्या 100 गायी त्यांच्याकडे आहेत, आणि छोट्या 25 कालवडी आणि एक साधी गाय आहे मित्रांनो। हे पहा, संपूर्ण गोट्यामध्ये शेण खाली आहे, शेण उचलायची सिस्टीम नाही यांच्याकडे, मुक्त गोटा आहे। आणि कोणतीही गाय पहा स्ट्रक्चर वाईज लांबीला वगैरे अशा मोठ्या साईजच्या आहेत। आता इकडे एक ही गाभण किंवा वेण्याच्या मार्गावरची गाय दिसते पहा मित्रांनो, आपण जरा ती जवळून पाहूयात। हे पहा मित्रांनो, खूप छान स्ट्रक्चर गायीचं आहे। ही विलेली गाय आहे मित्रांनो आणि एकदम सुंदर। सर्व गायींना सेन्सर बसवण्याची सिस्टीम यांच्याकडे चालू केली आहे यांनी, जिओ सेन्सरचं यांनी काम घेतलेलं आहे आणि ते करत आहेत। कॉम्पॅक्ट अशा कास आहेत मित्रांनो गायीच्या, आणि हा पहा गोटा, दुपारची स्वच्छतेची कामं चालू आहेत मित्रांनो। इकडे ह्या गायी आहेत ज्या ऑब्झर्वेशन खाली आहेत। आत्ताच ह्या गायीने एक बाळाला जन्म दिला आहे मित्रांनो, डिलिव्हरी झालेली 1 तासाभरापूर्वी गायीची। आणि ह्यातील राहिलेला गोटा हा ह्या साईडला असा मित्रांनो, पहा फुल साईजच्या टॉप ब्रीडच्या अशा ह्या सर्व गायी आहेत। हे पहा मित्रांनो, तिकडेही शिळ आहे उतराचं, तिकडेही गायी बसलेल्या आहेत। आता ऊन असल्यामुळे उन्हात कोणतीच गायी नाही, सर्व गायी सावलीमध्ये दावण पूर्ण रिकामे आहे, वैरण खाल्लेले आहे त्यांनी आणि आराम करत आहेत। हे पहा, गायीचे स्ट्रक्चर बघा मित्रांनो, सुंदर। कोणतीच गाय अशी नाही की बस हलकी आहे, साधी आहे किंवा कमी पैशाची आहे। खूप स्ट्रक्चर वगैरे पाहून गायींचं त्यांनी आणलेलं आहेत। हे पहा, आता ह्या गायी जर आपण पाहिलं तर दुधाच्या शिरा आणि काशीवरच्या शिरा खूप अशा स्पष्ट दिसत आहेत। ही गाय पाहिली, स्ट्रक्चर छान दिसते। ही गाय पाहिली, हिचे तुम्हाला काशीवरची शिरा दिसत आहेत, आणि ह्या काशीवरच्या शिरा आणि दुधाची शिरा ह्याच्यात दूध आहे मित्रांनो। आणि आपण आता आलो आहोत गोट्यामधील वासरू संगोपन या विभागाकडे। ह्यांच्याजवळ 20 ते 25 वासरं आहेत जे टॉप ब्रीडचे आहेत, आणि ज्यांची हिस्ट्री त्यांना माहिती आहे अशीच ती वासरं सांभाळतात। हे पहा, आणि हे पहा मित्रांनो, इकडे टॉप ब्रीडची अशी वासरं आहेत। हे खूप लांबार आणि उभं असं वासर दिसते पहा मित्रांनो। थोडीशी त्यांची तब्येत खराब आहे, पण ते डिवर्मिंग वगैरे करून ह्या जर गायी तयार केल्या तर ह्या नक्कीच भविष्यातील पंजाब किंवा बेंगलोर जाण्याची ह्यांना गरज पडणार नाही। ह्या गायीतून ह्यांना टॉप क्वालिटीच्या इथं गायी मिळतील। त्या कालवडीपासूनच खूपच छान अशा कालवडी आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। पूर्ण डिस्क्रिप्शन आणि पूर्ण माहिती, गोट्याचा खर्च आणि कामगारांचं शेड्यूल आणि वैरणीचा कसं नियोजन चालतं यांचं, हे सर्व आपण 2 दिवसामध्ये व्हिडिओ टाकणार आहोत। तो व्हिडिओ नक्कीच पहा मित्रांनो।
हे पहा अतिशय सुंदर बघण्यासारख्या सर्व. कोणतीच गाय अशी नाही की बाबा खराब आहे किंवा साधी आहे किंवा कशी आहे. कोणतीही गाय घेतली तर फुल साईजच्या टॉप ब्रीडच्या, स्ट्रक्चर छान, गाय दिसायला छान. हे बघा फुल साईज डेन्मार्कची गाय वाटते. कासेवरती पहा मित्रांनो, शिरा अशा आहेत. धन्यवाद.